या मालिकेचा रिव्ह्यू। तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जे काही रोजचे अपडेट्स आहे, लेटेस्ट एपिसोडचे जे काही रिव्ह्यू आहेत ते तुम्हाला ह्या चॅनलवर पाहायला मिळतील। आणि अजून एक म्हणजे तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील तर त्याचे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला टाकू शकता, की जेणेकरून त्याचे सुद्धा रिव्ह्यूचे अपडेट्स आपण या चॅनलवर पाहणार आहोत, तेही डेली आणि सर्वात आधी ह्या चॅनलवरती। तर तुम्ही आता लगेच बघताच क्षणी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि चला आता आपण सुरुवात करणार आहोत आजच्या रिव्ह्यूला। तर प्रेक्षकांनो, काव्या ही आता खरंच घरात खूप खोटं बोलायला लागली आहे आणि त्यामुळे घरातल्यांना सुद्धा डाऊट येतोय की काव्याचं नक्की काय चाललंय, असं खोटं बोलण्यामागे काय कारण असू शकतं। कारण आतापर्यंत अशी हॉनेस्ट मुलगी जी घरात एकही गोष्ट लपवून ठेवत नव्हती, अचानक तिच्यामध्ये का बदल होत आहे। तर नंदिनीने बरोबर क्लू लावलाय आणि तिला असं म्हटलंय की तुझी ती मैत्रीण कोण ग, जीविका, ती तुला सारखी सतावत आहे का, ती तुझ्या सारखं कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि मग तू तिच्याबरोबर राहून बिघडत चालली आहे का। जेव्हा असं स्पष्ट नंदिनीने बोलल्यावर इकडे काव्याच्या मनामध्ये खूप धाकधूक जीव होत असतो। ती म्हणते की ताई असं काही नाही आहे, जीविका खूप चांगली आहे, माझी ती खूप क्लोज फ्रेंड आहे। मग आता नंदिनी म्हणते की पण तू त्या मैत्रिणीसाठी घरात खोटं बोलते, घरात वेळेवर येत नाहीयेस, त्याचं काय, मला उत्तर हवंय, तू माझ्यापासून काही लपवत आहेस का, खरं खरं सांग काव्या, काय प्रॉब्लेम आहे। जर तू प्रॉब्लेममध्ये असशील तर मला सांग, मी तुझी मोठी बहीण जरी असले तरी आपल्यामध्ये मैत्रीचं नातं आहे, तुला माहीत आहे मी तुला अजूनही आपल्या मैत्रीसारखंच मानते। त्यामुळे तुला जर काही प्रॉब्लेम असेल किंवा अशी काही गोष्ट असेल की जी आईबापांबरोबर तुला शेअर करायची नसेल तर प्लीज मला सांग, मी आपल्या घरात कळू देणार नाही, पण त्याच्यावर नक्कीच काहीतरी सोल्युशन देईल। इतकं सगळं समजवल्यावर पण काव्या म्हणते की अगं ताई, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, असं काहीच नाहीये, जीविका ही फक्त माझी क्लोज फ्रेंड आहे आणि आम्ही काही नाही, फक्त थोडं फिरायला गेलो होतो, पण अचानक गाडी बंद पडली आणि त्यामुळे आणि माझ्या मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळे मला कॉन्टॅक्ट नाही करता आला, बस एवढंच ताई, प्लीज मला समजून घे। असं म्हणून आता ती उडूची उत्तरं देत असते। पण नंदिनीला 100% इथे खात्री होते की काव्या खरंच खोटं बोलते आणि काहीतरी लपवत आहे। इकडे आता विक्रम आणि मोहिनी पण खूप चिडलेले असतात की नंदिनीला माहीत होतं तरी सुद्धा तिने घरात सांगितलं नाही। आता काव्यामुळे नंदिनीला पण इथे ओरडा खावा लागतो, कारण काव्याने घरात आल्याबरोबर सांगितलेलं असतं की मी तुम्हाला नाही सांगून गेले, पण मी नंदिनीला सांगितलं होतं की मी बाहेर फिरायला चालली आहे। त्यामुळे विक्रमला हे काही पटलेलं नसतं आणि नंदिनीला पण काव्याकडे बघून, तिची अवस्था बघून खोटं स्वतः स्वीकारावं लागतं आणि त्यामुळे ती पुढे काहीच म्हणत नाही। तर आता असं बघायला मिळतं की तिकडे रम्याने असं घरामध्ये प्रॉब्लेम करून ठेवलाय की ज्या काही पार्थने दिलेल्या भेटवस्तू होत्या त्याचा तिने असं गैरसमज करून घेतलाय की त्याचं माझ्यावर प्रेम होतं आणि म्हणून तो सगळे गिफ्ट्स वगैरे देत होता, पण तसं काहीच नाही आणि तिने पूर्णपणे पार्थला असं अडकवून ठेवलेलं आहे। आणि वसुंधराला जेव्हा रम्या सांगते की आई हे बघ, माझ्याकडे पुरावे सुद्धा आहे की पार्थ मला किती क्लोज होता माझ्यासाठी आणि मला किती मानत होता, तेव्हा ते लव्ह लेटर, त्याने दिलेले गिफ्ट्स, सगळं काही आता एक एक वस्तू त्या वरती काढतात आणि वसुंधरा म्हणते की ह्या सगळ्या वस्तू आता मला विक्रमला दाखवायच्या आहेत। त्यांच्या मुलाला ते खूप मानतात ना, मुलाचं लग्न त्या नंदिनी बरोबर ठरवायचं म्हणतायत ना, मग दाखवूयात आपण की तो अगोदर नंदिनीच्या अगोदर तो रम्यावर प्रेम करत होता की नाही, आता तर आपल्याकडे पुरावे पण आहेत। असं म्हणून आता वसुंधरा रागानेच इकडे हॉलमध्ये येते, तिच्या मागे आता रम्या ही रडत रडत आलेली असते। आणि मग आता वसुंधरा लगेच विक्रम आणि मोहिनी ही आता वसुंधरा इतकी रागात आलेली पाहून त्यांनाही आता ते थोडे शॉक होतात आणि मग वसुंधरा म्हणते की चला चला माझ्यासोबत, मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची, तुम्ही म्हणतात ना की पार्थच्या मनामध्ये रम्याविषयी काहीच नव्हतं, मग चला। असं म्हणून आता वसुंधरा ही मोहिनी आणि विक्रमला त्यांच्या तिकडे रम्याच्या रूममध्ये घेऊन जाते आणि तिथे आता गेल्यावरती सगळं ते म्हणजे गिफ्टचे असतात, ग्रीटिंग कार्ड्स वगैरे सगळं दाखवत असतात। आणि मग आता रम्या रडायला लागते आणि रम्या आता लगेच रम्या रडते म्हटल्यावर वसुंधराचा जीव असा पूर्ण चिडलेला असतो की आता काय करू आणि काय नाही, अशी तिची अवस्था होते। आणि ती विक्रमला म्हणते की घे बघा, तुमच्या मुलाचे प्रकरण बघा काय आहे ते, तुम्ही म्हणतात ना की आमच्या मुलाच्या मनात असं काही नव्हतं, मग हे काय आहे, हे कोणत्या धुंदीमध्ये तो तिला गिफ्ट देत होता, सगळं काही करत होता, फक्त एकटी चूक माझ्या रम्याची नाहीये, पार्थने तिला रिस्पॉन्स दिला आणि म्हणून तिचं असं सगळं ती गुंडाळल्या गेलेली आहे। आणि तुम्ही म्हणतात ना की आता तसं काही नाहीये, हे बघा अजूनही वेळ गेलेली नाहीये, तुम्ही एकदा पुन्हा विचार करा। आता रम्या खूप रडत असते आणि मोहिनीला काही रम्याची अशी अवस्था बघवत नाही। तर आता मोहिनीला वसुंधरा म्हणते की मला अजूनही असं वाटतं की तुम्ही ना एकदा विचार करायला हवाय, नक्की हा म्हणजे हे काय चालले आहे, हे काय प्रकरण आहे। नंदिनीच्या अगोदर पार्थच्या मनात रम्या होती, पण अचानक त्या नंदिनीच्या येण्याने जर असं काही होत असेल तर प्लीज विचार करा, माझ्या मुलीची अवस्था मला बघवत नाहीये का, तिला छळतायत,
पार्थ का तिला त्रास देतोय. आता पार्थ तिथेच असतो. पार्थ हे सगळं पाहून म्हणतो की हे सगळं जरी मी दिलेलं असलो तर एक आपल्यामध्ये एक भाऊ बहिणीचं नातं पण आहे. तुम्ही फक्त असं गैरसमज करून घेऊ नका. आपण एकत्र शिकलोय, लहानपणापासून एकत्र आहोत, म्हणून मी हे सगळं काही देत होतो. मग त्याचा अर्थ असा नाही होत ना की मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणतीही जागा नाही. प्लीज समजून घ्या, मला अडकवण्याचा प्रयत्न करू नका. असं आता म्हणजे पार्थ खूप समजवण्याचा प्रयत्न करतो, पण इकडे रम्या आणि वसुंधरा काही ऐकायच्या मनस्थितीतच नसतात. त्यांची वेगळीच बडबड चालू असते. तर ना त्यांची वेगळीच बडबड चालू असते. कोणी काय ऐकायलाच तयार नसतं. वसुंधरा रम्या त्यांचं ते बडबडच करत असतात आणि त्यामुळे आता मोहिनीचं डोकं काही काम करत नाही की आता करायचं काय नक्की. तर दुसरीकडे आता नंदिनीला खूप वाईट वाटतं, कारण तिला पार्थने डिनरसाठी विचारलेलं असतं की आपण जाऊयात का, पण नंदिनी ही लगेच नाही म्हणून पडलेली असते आणि त्यामुळेच आता पार्थला सुद्धा नंदिनीचा खूप राग आलेला असतो. पण आता पुढे असं बघायला मिळतं की नंदिनी ही शॉपिंगसाठी घरातल्यांबरोबर एका म्हणजे मार्केटमध्ये गेलेले असते आणि जीवाने पाहिलेलं असतं आणि जीवा लगेच आता पार्थला कॉल करून सांगतो की अरे नंदिनी तिच्या फॅमिलीबरोबर शॉपिंगला आलेली आहे आणि तो ॲड्रेस वगैरे सगळं काही लोकेशन पाठवून देतो. इकडे आता जीवा हा पुढचा मागचा विचार न करता थेट त्या शॉपिंगच्याच दुकानामध्ये जातो जिथे काव्या, नंदिनी सगळेजण असतात. आता लगेच काव्या त्याचा हात पकडते आणि त्याला बाजूला करत म्हणते की जीवा, अरे तुला काही कळतं का? तू कुठे आलायस? इथे माझी फॅमिली पण आहे, तू कशाला आलायस इथे? आधीच घरातल्यांना माझ्यावर संशय आलाय आणि त्यात तू अजून संशयाला जागा करून देत आहेस का? तू जसा आलास ना तसा पुन्हा मागे जा. प्लीज इथून जा जीवा लवकर, नाहीतर मला प्रॉब्लेम होईल. माझे आई वडील आधीच मला घरात घेत नव्हते त्या दिवशी आणि अजून काहीतरी प्रॉब्लेम झाला ना तर बघ मी तुलाच उभं करेल समोर. जीवा म्हणतो की घे ना यार समजून, काय तू पण, असं काहीतरी बोलतो तो. आणि मग त्यानंतर जीवा हा बाहेर जायला लागतो. इकडे आता नंदिनी तिच्या फॅमिलीबरोबर शॉपिंग करून झालेली असते आणि मग आता त्यांची जाण्याचीच तयारी असते. तर आता नंदिनीला तितक्यात कोणाचा तरी कॉल आलेला असतो, म्हणून आता नंदिनी फोनवर बोलत बोलत रस्ता क्रॉस करत असते. त्याच वेळेला जोरात समोरून एक गाडी येत असते. आता जीवा इकडे काव्याबरोबर फोनवरच बोलत असतो आणि मग जीवाचं अचानक त्या नंदिनीकडे लक्ष जातं. जीवाला धक्काच बसतो. जीवा आता पटकन फोन कट करतो आणि धावतच सुटतो, कारण इकडे आता नंदिनीचा ॲक्सिडेंट होणार असतो आणि त्या जोरात आलेल्या गाडीमुळे आता इकडे जीवाला काही थारा लागत नाही. तो धावतच सुटतो आणि पटकन आता ॲक्सिडेंट होणार तितक्यात जीवा हा नंदिनीचा हात पकडून तिला त्या गाडीपासून साईडला करतो. आता जीवाने नंदिनीचा जीव तर वाचवलाय आणि काव्य हे सगळं लांबून पाहत असते. तीही जोरात जोरात ओरडायला लागते आणि पूर्णच आता नंदिनीची फॅमिली वगैरे सगळे धावतच तिकडे जातात आणि जीवाने वाचवल्यामुळे जीवाला इकडे आता सगळेजण जीवाचं खूप कौतुक करत असतात. तर नंदिनीचं सुद्धा जीव वाचवल्यामुळे नंदिनी त्याच्याकडेच बघायला लागते. तर प्रेक्षकांनो इकडे आता पुढे काय होणार आहे आपण हे पाहणारच आहोत उद्याच्या भागामध्ये. तर प्रेक्षकांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तर आपण आता भेटूया उद्याच्या भागामध्ये. तर तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या रिव्ह्यू तर पाहायचंच आहे रोज, पण अजून तुमच्या कोणकोणत्या आवडीच्या सिरियलचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण त्याचेसुद्धा रिव्ह्यू इथे पाहणार आहोत. तर आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.